चंद्रपूर महानगरपालिकेतल्या सत्तेची कोंडी फुटल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सत्ता स्थापन करणार आहे। अडीच वर्ष महापौर पदाचा करार झालेला आहे। भाजप चंद्रपुरात पुन्हा एकदा सत्तेपासून दूर राहणार असल्याचं पाहायला मिळत आहे। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी आशिष आंबाडे आपल्या सोबत आहेत। आशिष, आपण बघतोय की मागच्या काही दिवसांपासून जो पेच निर्माण झाला होता तो आता सुटलेला आहे। काँग्रेस शिवसेना, ठाकरेंची शिवसेना सत्तेत बसणार आहे। पण आपण बघितलं, ज्या दिवशीपासून निकाल लागले त्या दिवशीपासून बहुमताचा आकडा 34 कोणाकडे नाही आणि त्याच्यामुळे सत्तेचा लंब कुठे साधारण स्थिरावणार हे कोणालाही माहित नाही। आता नवी घडामोड अशी आहे की काँग्रेसमधला हा जो सत्ता स्थापनेचा पेच सोडवायची जबाबदारी खासदार धानोरकर यांच्याकडे देण्यात आली होती। मात्र विजय वडेट्टीवार पुन्हा एकदा या सीन मध्ये आलेले आहेत। आपण बघितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ते मातोश्रीवर भेटले आणि उबाठाचा जो पहिला विषय होता की महापौर आम्हालाच द्या, त्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। आणि त्यातून चित्र असं पुढे आलेलं आहे की अडीच वर्ष महापौर पद वाटून घ्यायचं, स्थायी समितीही वाटून घ्यायची आणि त्यानंतर हा जो विषय आहे तो आपल्या संवाद बैठकीमध्ये पुढे न्यायचा। नक्की कुणाचा महापौर पहिल्यांदा होईल याबाबत मात्र चित्र अजूनही स्पष्ट आहे। अगदी आशिष, आपण बघतोय भाजपनेही सत्ता स्थापनेसाठी मोठ्या घडामोडी सुरू असल्याच्या भाजपच्या गोटात पाहायला मिळत होतं। भाजपचे नेते दावा करत होते की काँग्रेसचे काही नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत। काय झाल्या घडामोडी पुढच्या? निश्चितपणे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, समजा भाजपला या ठिकाणी सत्तेत यायचं असेल तर काँग्रेसच्या नगरसेवकांची मदत घ्यावी लागणार आहे, हे एकदम स्पष्ट आहे। पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अशी की वडेट्टीवार जेव्हा समोर येऊन महापौर पदासाठी म्हणून प्रयत्न करत आहेत तर खासदार धानोरकरांचे काय प्रयत्न राहतील किंवा त्यांचा पवित्रा काय राहील हे अजून अस्पष्ट आहे। आणि त्या सध्या तरी या क्षणी तरी त्यांच्या 7 ते 11 नगरसेवकांसह त्या अज्ञात स्थळी आहेत, त्या नॉट रिचेबल आहेत। आज सकाळपासून आपण त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र त्या सापडत नाहीये, त्या अज्ञात स्थळी आहेत। आता नक्की त्यांचा पवित्रा काय राहील, कारण वडेट्टीवारांना याचं श्रेय जाईल आणि त्यातून काही नवी समीकरणं निर्माण होतात का हे बघणं महत्वाचं आहे। अगदी आशिष, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।